पंकजा ताईंचा व्हिडिओ कॉल आलेला होता, पण जे माजी पालकमंत्री होते ते देशमुख कुटुंबियाला 41 दिवसामध्ये फोन कॉलवर देखील बोललेले नाहीत किंवा कुठल्या प्रकारची त्यांनी आतापर्यंत एखादं पाऊल उचललेलं नाही हे. आणि जर असेल तर तुम्ही मला सांगा की ते त्यांनी काहीतरी प्रयत्न केलेत देशमुख कुटुंबियाला न्याय मिळण्यासाठी. पंकजांनी काय सांगितलं तुम्हाला व्हिडिओ? आम्ही वहिनी त्यांना बोलल्या होत्या की न्याय घेऊनच आमच्याकडे या, कारण तो BJPचा बूथ प्रमुख होता, म्हणून त्यांनी सांगितलं न्याय घेऊनच आमच्या घरी या तर आम्हाला न्याय भेटेल. अजितदादा पालकमंत्री झालेत, पालकमंत्री झाल्यानंतर काय संपर्क या संदर्भात? पालकमंत्री झाल्यानंतर संपर्क नाही. ते 21 डिसेंबरला मसाजोगला आले होते. तर जे गावकरी आहेत आमचे मसाजोगचे ते सर्व मिळून गावकरी पालकमंत्र्यांना भेटायचं आहे का पालकमंत्र्यांना गावात बोलवून घ्यायचं आहे या संदर्भात चर्चा चालू आहे त्यांची. आता काय भेट घेऊन काय अपेक्षा वाटते तुम्हाला? ते गावकऱ्यांचा विषय आहे. गावकरी ज्या भूमिकेत आहेत, समाज ज्या भूमिकेत आहे त्यापुढे मला जाता येत नाही. मुख्यमंत्र्यांवर देखील यांचा दबाव आहे असं वाटतं? ते विचार त्यांनी केला पाहिजे. न्याय मिळेल अशीच अपेक्षा आहे. त्यांनी जी यंत्रणा राबवली त्यांनी योग्य काम केलं पाहिजे, निपक्षपातीपणे केलं पाहिजे, तपास चांगला झाला पाहिजे अशी आमची विनंती आहे. उज्ज्वल निकम यावेत ही जी मागणी तुमची होती त्यावर सुद्धा त्यांनी गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर सरकारी वकील दिला पाहिजे, कारण उशीर होतोय. सरकारी वकील साहेब आम्हाला दिले पाहिजेत.